वडीगोद्रीतील लक्ष्मण हाकेंचं उपोषण 10व्या दिवसानंतर आता स्थगित करण्यात आलं। सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यानंतर मात्र पाणी पिऊन हाकेंनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। 10 दिवसानंतर सुरू असलेलं हाकेंचं उपोषण आता स्थगित करण्यात आलं। उपोषण स्थगित केलं, मात्र मागण्यांसाठीचा लढा, आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचं हाकेंनी म्हटलेलं आहे। सगळे सोयरेंचं आरक्षण देणार नाही, सरकारने आश्वासन दिल्याची माहिती देखील आता लक्ष्मण हाकेंनी दिली। आम्ही आंदोलन स्थगित केलं, थांबवलं नाही, असं महत्त्वाचं विधान लक्ष्मण हाके यांनी केलंय। वेळोवेळी आंदोलनाची दिशा ठरवत राहणार असल्याचं देखील हाके यांनी म्हटलेलं आहे। आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। त्यांना मी धन्यवाद देतो। सर्वप्रथम ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली आहे आणि त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे। ह्याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल। आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे। ओबीसी समाजाचा कुठलंही आरक्षण जाऊ नये आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळावं ही भूमिका सरकारची आहे, आमची सर्वांची आहे। आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसीचं जाऊ नये ही काळजी सरकार घेईल। आणि मला वाटतं सरकारने काही आश्वासनं किंवा जी त्या ठिकाणी हाकेचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये सरकारने आपली भूमिका उठवली आहे। निश्चितपणे यातून सामंजस्यातून चांगला मार्ग निघेल। मराठा आणि ओबीसी समाज समोर येणार नाही याकरता सरकार प्रयत्न करत आहे। मला वाटतं एक चांगली बाब ही महाराष्ट्राकरता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।